प्रबोधन काळातील पुणे प्रवचन 12वा उपदेश इतिहास विषयक. स्वामी दयानंद सरस्वती यांनी जाहिराती बरहुकूम बुधवार पेठेतील भिड्यांचे वाड्यात तारीख 31 माहे जुलै 1875 रोजी रात्री 8 वाजता इतिहास या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा सारांश. ओम यतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो अभयं नः पशुभ्यः अशी ऋचा म्हटली. इतिहास पुढे चालू. मागील प्रसंगी आर्य लोकांचा इतिहास चित्रांगद व विचित्रवीर्य यांच्या कारकिर्दीपर्यंत येऊन पोचला होता. प्राचीन आर्य लोकांत ब्रह्मचर्य बहुत वर्षे पाळण्याची रीती होती व बालविवाहाचा प्रचार मुळीच नव्हता. कारण प्राचीन लेखामध्ये सर्व प्रसंगी स्वयंवराचे वर्णन केले आहे. विधवा विवाह शूद्रांत चालू होता व नियोग ब्राह्मणादी 3 वर्णांत चालू होता. विधवा विवाह निषेधक पक्षाचा अनुवाद करून खंडन करण्याची माझी इच्छा नाही, परंतु एवढे म्हणणे भाग पडते की ईश्वराच्या समोर स्त्री व पुरुष सारखेच असले पाहिजेत. कारण ईश्वर न्यायी आहे, म्हणून त्यामध्ये पक्षपाताचा लेशही संभवत नाही. जर पुरुषाला पुनर्विवाह करण्याची मोकळीक आहे तर स्त्रीचा पुनर्विवाह का होऊ नये? प्राचीन आर्य लोक जितेंद्रिय, विचारशील व ज्ञानी असे होते. आताचे लोक अनार्य झाले आहेत. पाहिजे तो पुरुष पाहिजे तितक्या बायका करतो. काळ, वेळ, प्रसंग, शास्त्रमर्यादा यांची काहीच अटक राहिली नाही. काय हा अन्याय? काय हा अधर्म? प्राचीन आर्य लोकांमध्ये गार्गी, मैत्रेयी आदी अशा विद्वान स्त्रिया होत्या. स्त्रियांना विद्याभ्यासाचा अधिकार नाही व त्या शूद्रवत आहेत अशी अर्वाचीन पंडितांची वेडगळ भाषणे त्यांनी मुळीच ऐकली नसती. एके घटकेत खंडन करून टाकले असते. आता जर आम्हामध्ये बालविवाहाची चाल नसती तर विधवांची संख्या कमी झाली असती, बालहत्या न घडत्या व लोकांमध्ये रोगराई कमी झाली असती. प्राचीन आर्य लोकांमध्ये एखादा कोणी श्रीमंत पुरुष निपुत्रिक झाला असता त्याच्या संपत्तीस मालक करण्याकरिता आर्यसभेमध्ये विचार करावा लागे. तेव्हा पुत्रोत्पत्तीची गरज असल्यास विधवा स्त्रियेस नियोग करावयास आज्ञा देत. बाकी सर्व प्रसंगी बहुशः विधवा स्त्रिया ब्रह्मचर्य व्रत पाळीत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यासारख्या विद्वान कुळात बहुधा नियोग केल्याने निर्वाह होत असे. आता नियोग आणि पुनर्विवाह यात काय अंतर असे कोणी विचारील तर त्याचे उत्तर असे आहे की पुनर्विवाहाने स्त्री पुरुषास नवरा बायकोप्रमाणे जन्मभर संबंध होतो व जी मुले होतात ती द्वितीय पतीच्या पोटची असे मानतात. नियोगाचा संबंध 1-2 मुले होईतोपर्यंत मात्र असतो, मग सर्वथैव स्त्री पुरुषाचा वियोग होतो. ती 1-2 मुले प्रथम पतीच्या पोटची असे मानतात व जी 1-2 मुले होतात ती मुलेही पहिल्याच पतीची संतती असे समजून त्याचे नाव चालवितात. आर्य लोकांमध्ये विधवा विवाहापेक्षा नियोग बरा. कारण विधवा विवाहाची परवानगी मिळाली असता नवऱ्यास बायका विष घालून मारू लागतील व प्रथम पतीची धनदौलत कदाचित घेऊन दुसऱ्या नवऱ्याशी लग्न करतील. मग सहजच अशा बायकांत व त्यांच्या पहिल्या नवऱ्यांच्या भावाबंदामध्ये तंटे उत्पन्न होतील. ज्या विधवेचा विवाह होत असे ती शूद्राच्या कोटीत मोडत असतो. मम हृदये हृदयं ते अस्तु मम चित्तं चित्तनान्वेहि
मम वाचने कमना जुषुस्व बृहस्पतिस्त्वा न्युक्ती. अशा रीतीची प्रतिज्ञा असता लहानपणी लग्ने झाल्याने पुरुषास अगर स्त्रीस त्यातील अर्थ काहीच कळत नाही व त्यास अर्थ कोणी सांगत नाहीत. आताचे ब्राह्मण म्हणतात की मंत्र नुसते ऐकल्याने पुण्य घडते, मग त्याचा अर्थ मंत्राचा उच्चार करणारा कळो अगर न कळो ब्राह्मणास दक्षिणा दिली की सर्व धर्मविधी सिद्ध होतात. व्हावा रे सामाजिक व्यवस्था. आताच्या लोकांची सामाजिक व्यवस्था पाहून विधवा विवाह सर्वथैव बरा असे वाटते व ही गोष्ट प्राचीन आर्य लोकांच्या चालीविरुद्ध नाही. ऋग्वेदाच्या एका मंत्रावर व्याख्या केली आहे ती पहा. कुह स्विद्दोषा कुह वस्तोश्विना कुहाभिपित्वं करतः कुहोषतुः को वांशयुत्रा विधवेव देवरं मर्यन योषा कृणुते सद्यस्त आ. ऋग्वेद मंडल 10. पूर्वी गृहस्थ लोक आपल्या बायका बरोबर घेऊन प्रवास करीत असत. या चालीस अनुलक्षून वरील मंत्राचा संबंध आहे. विधवा देवरम मित्र या मंत्रात देवर शब्दाचा अर्थ नवऱ्याचा धाकटा भाऊ असा करतात. हा खोटा आहे. निरुक्तामध्ये पुनर्विवाहित स्त्रीचा द्वितीय पती असा देवर शब्दाचा अर्थ दिला आहे. देवर कस्माद्वितीयोवर उच्यते. निरुक्त. ऋग्वेदामध्ये उदीर्ष्वणारी असा मंत्र आहे तो पहा. या संबंधाने आणखी एक गोष्ट सांगण्याची राहिली आहे. ती अशी की नवरा जिवंत असतानाही कित्येक प्रसंगी नियोगाची आज्ञा मिळत असे. नियोग 10 वेळा करण्याची परवानगी होती. सोमः प्रथमो विविधे गंधर्वो विविध उत्तरः तृतीये अग्निष्टे पतिः तुर्यस्तु मनुष्यजाः. ऋग्वेद मंडल 10. इमां त्वमिंद्र मीढ्व सुपुत्रां सुभगा कृणु दस्यास्यां पुत्राणा देहि पतिमेकादशं कृधी. ऋग्वेद मंडल 10. या मंत्राचा भलताच अर्थ करतात तो ग्राह्य नाही. एकादश पूर्णोर्थ तद्धितांत आहे. सजातीय पती तो पती, नाहीतर का उगीच इंद्र वायू इत्यादी विजातीय घालून संख्याभरती करावयाची. पुनरपि नियोगाविषयी मनुने असे म्हटले आहे की देवराद्वा सपिंडात्वा स्त्रिया सम्यक नियुक्तया प्रजेप्सितादि गंतव्या संतानस्य परीक्षये. मनुस्मृती अध्याय 10. प्राचीन आर्य लोकांमध्ये नवरा जिवंत असता नियोग होत असे. याबद्दल भारताचे कथेत पुष्कळ उदाहरणे आहेत. व्यास हा महापंडित व भद्र पुरुष होता. त्यांनी विचित्रवीर्य व चित्रांगद यांच्या बायकांशी नियोग केले आणि त्यापासून एकीस धृतराष्ट्र व दुसरीस पंडू हे पुत्र झाले. आता पंडू जिवंत असता त्याच्या बायकांनी परपुरुषाशी पुनः नियोग केला असे वर्णन पूर्वीच केले आहे. याप्रमाणे त्या काली प्रचार होता. यामुळे पुनर्विवाहाचे कारण विशेष घडत नव्हते. हल्ली नियोग व पुनर्विवाह हे दोन्ही प्रकार बंद असल्याने आताच्या आर्य लोकांमध्ये काय भ्रष्टाचार माजला आहे तो पहा. हजारो गर्भपात होतात. 2 भ्रूणहत्या झाल्या म्हणजे 1 ब्रह्महत्या होते. मग या देशात किती ब्रह्महत्या होतात ते मोजता येणार नाही. मग इतके सगळे पातकाचे ओझे अर्वाचीन आर्य लोकांच्या शिरावर आहे. पूर्वीची उत्कृष्ट सामाजिक व्यवस्था बिघडल्यामुळे आमच्या देशाची कशी दुर्दशा झाली आहे ती पहा. वेदमार्ग एकीकडे राहून सृष्टी मार्ग माजला आहे. महंताची व महाराज यांची चोहोकडे जिकडे तिकडे चैन चालली आहे व देवळात मंदिरात व मठात पापाचाराची गर्दी झाली आहे. किती गर्भपात होत असतील कोण जाणे. आताचा हा समय पापाचा, दुराचाराचा व अनर्थाचा आहे. अस्तु.
जोपर्यंत सामाजिक व्यवस्थेमध्ये योग्य विचाराचे बळ न चालता भटा भिक्षुकांच्या व शास्त्रीबोवांच्या म्हणण्यावरून लोकाचाराची जबरदस्ती चालेल व परंपरा हीच खरी असे आम्ही मानून बसू, तोपर्यंत देशाची उन्नती कधीही होणार नाही. धर्मसंबंधात लोकपरंपरेची मोठी थोरवी मांडतात, पण लौकिक व्यवहारात बाप गरीब असला म्हणजे परंपरेच्या अभिमानाने लेकही गरीब राहतो काय? बाप आंधळा असला म्हणजे लेकही परंपरेच्या अभिमानाने डोळे फोडून घेतो का? मध्यंतरीच्या वेड्या परंपरेचा अभिमान आम्हास सोडला पाहिजे व सत्य सदुपदेश करणारे जे ऋषी मुनी व वेद यांनी लावून दिलेल्या परंपरेचा अभिमान धरला पाहिजे असतो. आता इतिहासाचा विषय पुढे चालू. धृतराष्ट्र राजा स्वभावाने कपटी असे व पंडू स्वभावाने शुद्ध असे. पंडूची एक स्त्री माद्री सती गेली व वेदाची आज्ञा सती जाण्याविषयी नाही असे असता तद्विरुद्ध ही दुर्घट सती जाण्याची गोष्ट पंडूराजाच्या वेळी प्रथम घडली. उभयता कौरव पांडव यांनी विद्याभ्यासाकडे फार चांगले लक्ष दिले व धृतराष्ट्राने आपल्या मुलांस व पांडवांस द्रोणाचार्य व कृपाचार्य यांच्या स्वाधीन केले. त्यावेळी ब्राह्मण आचार्य युद्धक्रियेचे कामी अग्रसर असत. मग गुरुपासून अर्जुनाने धनुर्विद्येचे दृढ अध्ययन केल्यामुळे युद्धक्रियेत फार योग्यता व कीर्ती मिळविली. अर्जुनाची बरोबरी करणारा एक कर्ण होता, पण कर्ण सूतपुत्र होता म्हणजे हलक्या स्थितीतील होता. म्हणून अर्जुनाने कर्णाचा तिरस्कार केला. म्हणून कर्णाचा पराक्रम जाणून अर्जुनाच्या उलटे जाण्याच्या इच्छेमुळे दुर्योधनाने त्याला बंग देशाचा राजा करून त्यास क्षत्रियाची योग्यता दिली. याप्रमाणे या प्राचीन राजकुलात दुराभिमान उत्पन्न होऊन तंटा पेटला व या तंट्यामुळे आपल्या सर्व आर्यावर्ताची दुर्दशा झाली हे सांगणेच नको. याच प्रसंगी धृतराष्ट्राजवळ रांडेबाज हलकट असे कणक नावाचे शास्त्री बोवा होते. त्यांनी धृतराष्ट्राच्या मनात भलत्या भलत्या गोष्टी पांडवाविषयी भरून दिल्या. मग या शास्त्री बोवाच्या मसलतीप्रमाणे धृतराष्ट्राच्या मनात लाक्षादी ग्रह रचून पांडवांचा छळ करावा असे शिरले व राजसभेची व्यवस्था पूर्वीच बिघडली होती. राजसभेचा अधिकार एकीकडेच राहिला आणि शकुनी, दुःशासन, धृतराष्ट्र, दुर्योधन, कनकशास्त्री बोवा यांची एक चांडाळ चौकडी जमली. मग या चांडाळ चौकडीच्या मसलतीने जी राज्यव्यवस्था झाली तिचा दारुण परिणाम कुलनाश, देशनाश कसा झाला हे महाभारतात वर्णिला असतो. विदुराला या दुर्योधनाच्या चांडाळ चौकडीच्या मसलती माहीत होत्या. लाक्षाग्रहाविषयी माहिती विदुराने युधिष्ठिरास बर्बर भाषेत दिली. ती भाषा धर्मराजास येत होती. यामुळे पांडव सावध होऊन संकटातून पार पडले असे वर्णन आहे. पहा, भीष्मांना विदुरांना नाना भाषा येत होत्या व ते म्लेंच भाषांपैकीच अरबी भाषा बोलत असत. ही गोष्ट आताच्या शास्त्री बुवा सांगितली व म्लेंच किंवा यावणी भाषा शिकण्यास हरकत नाही असे म्हटले तर न वदेद्यावणीं भाषा प्राणे कंठगतैरपि हस्तिना ताड्यमानोऽपि न गच्छेद जैन मंदिरम. मतलब सिंधू. या श्लोकास्त्राचा शास्त्री लोक आमच्या मनावर प्रहार केल्याशिवाय राहणार नाहीत. आता मत्स्यवेधाविषयी अर्जुनाची मोठी प्रशंसा करतात, परंतु आमच्या देशातील शूर कुशल पुरुष नाहीसे झाले असे नाही. मी मत्स्यवेदापेक्षा नाना प्रकारचे दुसरे कठीण असे वेध करताना रजपूत लोकांना पाहिले आहे. असो, कर्णाला थोडासा धिक्कारल्यामुळे त्याने द्रौपदीचा छळ मांडला ही गोष्ट सर्वांना ठाऊकच आहे.
पुढे राजसभेने असे ठरविले की राज्य युधिष्ठिराकडे असावे, परंतु जुलमाने ते धृतराष्ट्राने बळकाविले. मग जे जे कष्ट पांडवांना भोगावयास लागले ते सर्वांना विदितच आहे. पुढे पांडवांना जेव्हा वैभव आले तेव्हा त्यांनी राजसूय यज्ञ केला व मय म्हणून एक मोठा शिल्पकार होता, त्याने एक विलक्षण रीतीची सभा बांधली. प्राचीन आर्य लोकांचा शिल्पविद्येचा इतिहास ऐकण्यासारखा असतो. या राजसूय यज्ञास हजारो लोक आले होते. त्या सभेमध्ये रचनेच्या कौशल्यामुळे घट्ट जमिनीच्या ठिकाणी पाण्याचा भास होई असे समजून दुर्योधनाने जमिनीवर चालताना वस्त्रे जेव्हा वर केली तेव्हा आंधळ्याचे पुत्र ते आंधळेच असे भीमाने उद्धटपणाने भाषण केले. कनकशास्त्री बोवांनी तिकडे आपल्या स्वभावानुरूप कपटी योजना करून दुर्योधनास चिडविले. त्यावेळी अर्जुनाने व कृष्णाने दुर्योधनाची समजूत घातली. मग एक मोठा भोजन समारंभ झाला. त्यावेळी ऋषी, मुनी, क्षत्रिय, राजे व वैश्य, शूद्र या सर्वांचे आनंदाने एके ठिकाणी भोजन झाले. पुढे कपट द्यूते करून युधिष्ठिर आदिकांना साहसाच्या प्रतिज्ञेस गुंतवून वनवास आणि अज्ञातवास करावयास लावले. विराट नगरी असता अर्जुनाने उत्तरा नामे विराट राजकन्येस नृत्य शिकविले. अशा पूर्वकाळी राजकन्या नृत्य शिकत असत. चक्रवर्ती राजाचा नाश आपापसात लढाया झाल्या वाचून कदापि होत नाही असा प्रसंग आता या कुरुकुलावर आला. यावेळी प्राचीन आर्य लोकांमध्ये बरेच दुर्गुण उत्पन्न होऊ लागले होते. याचे उदाहरण भीष्मासारख्या व्रतस्थ व ज्ञानसंपन्न पुरुषाने स्वतंत्र अधिकाराने कौरव पांडवांमध्ये मध्यस्थी न करिता दीनपणाने परवशता कबूल करून सर्व कुलाचा नाश होऊ दिला. त्या भद्र पुरुषाचे वचन असे आहे की अर्थस्य पुरुषो दासो दासस्तर्थो न कस्यचित इति मत्वा महाराज बद्धो अस्मी अर्थेन कौरवैः. अर्थात मी कौरवांशी बांधलो आहे. हे भाषण भीष्मासारख्या भद्र पुरुषास अति निंद्य होते. याप्रमाणे बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे व कलह वाढल्यामुळे भीष्म, द्रोण, दुर्योधनादी कौरव एका बाजूस झाले व पांडव एका बाजूस झाले आणि मोठे युद्ध झाले. त्यातून कृप, कृतवर्मा, सात्यकी, पांडव, कृष्ण हे मागे जिवंत राहिले व बाकी सर्व कौरव पांडव कुलाची वाताहत होऊन गेली. प्राचीन आर्य लोकांचा या युद्धापासून सर्वथैव नाश झाला. याचे कारण इतकेच की भलत्याच लोकांच्या स्वाधीन मसलत देण्याचा अधिकार गेला व भलतेच लोक उपदेश करू लागले. ज्या ठिकाणी शकुनीसारख्याच्या मसलतीने राज्य चालते व कनकशास्त्री सारखे धर्माधर्म सांगतात त्या ठिकाणी घरच्या घरात युद्ध होऊन नाश झाला. यात आश्चर्य काय? याचप्रमाणे ज्या देशात केवळ सत्याच्या अभिमानाने लुथरासारखा धीर पुरुष हजारो लोक विरुद्ध पक्षास असता पोपाच्या अधिकाराविरुद्ध उपदेश करू लागला व आपल्या प्राणावर उदार झाला, त्या ठिकाणी उन्नती झाली, ऐश्वर्य आले. यात आश्चर्य काय? याप्रमाणे कुरुकुलाचा नाश झाला. पुढे द्वारकेमध्ये कृष्ण राज्य करीत होता. तेथे यादव कुलाचा मोठा संघ होता. त्यातही दुर्बुद्धी व दुर्व्यसन शिरून आपसात वैर वाढून लढाया झाल्या. त्यात एकंदर यादवांचा समूळ नाश झाला. स्त्रिया मात्र राहिल्या, पुरुष नष्ट झाले. पहा दुर्गुणाचा चमत्कार. बलदेव दारू पिऊन वेडा होत असे, तो बुडून मेला. सात्यकी सांबाशी भांडला. असे जेथे व्यसन व साहस वाढले तेथे श्रीकृष्णासारख्या भद्रपुरुषाचे बोलणे ऐकतो कोण? अशा रीतीने प्राचीन लोकांमध्ये युद्ध झाल्यानंतर बायका काय त्या राहिल्या. त्यांच्यात परीक्षिती नामक एक पोर राहिले. ते सहजच वेडे निघाले. त्यांस आर्यग्रंथाची समज पडत नसे, म्हणून तेव्हापासून पुराणाची प्रवृत्ती होऊ लागली.
त्याच्या मागून दुसरा एक जन्मेजय नामे वेडा राजा झाला. त्याच्या मागून वज्रनाभाने राज्य केले. असतो इतक्या अवकाशात सर्व जे काही वैभव म्हणून होते ते नाहीसे झाले. राजसभा, धर्मसभा आणि विद्यासभा या तिन्ही बुडाल्या. केवळ एकट्या राजाच्या इच्छेवर सर्व अवलंबून राहू लागले. श्रेष्ठ व विद्वान लोकांचा प्रवर्तन अगर निर्वर्तन करण्याचा अधिकार नष्ट झाला. व्यास, जैमिनी, वैशंपायन आदी मेले. चक्रवर्ती राजा नाहीसा होऊन सर्व मांडलिक राजे झाले. ब्राह्मण लोकांत विद्या कमी झाली व गर्व अधिक झाला. ब्रह्मवाक्यम जनार्दन ब्राह्मणास्तु भूदेवाहा अशा वेगळ समजुती लोकांत पसरल्याने लोकांची मने पशुतुल्य जड झाली. पदे विप्रस्य दक्षिणे सर्वाणी तीर्थानी अशा मतलब सिंधूच्या जालात बिचारे भोळे लोक सापडले. मग याप्रमाणे ब्राह्मण लोकांची सत्ता वाढली. त्यांनी सर्व लोकांना आपल्या नादी लावून आपली उपजीविका जेणेकरून चालेल अशी व्रते, उद्यापने, उपास, सायास, श्राद्धादी कर्मे, मूर्तीपूजा वगैरे वेड्या चाली लोकांत चालू केल्या. मूर्त सांगण्याच्या खटपटीने जड लोकांस त्यांनी आपले अधीन करून घेतले व राजकारस्थानात शिरले. अविद्वांश्चैव विद्वांश्च ब्राह्मणं दैवतो महत् प्रणितश्च यथाग्निर्दैवतं महत् श्मशानेष्वपि तेजस्वी पावको नैव दुष्यति हूयमानश्च यज्ञेषु भूय एवाभिवर्तते. जुन्या आर्ष ग्रंथात क्षेपक वचने घालून वर लिहिलेल्या श्लोकाप्रमाणे नवीन रचना करून ब्राह्मणांनी आपली सत्ता वाढविली व आपल्यातर्फेचे पक्षपाती कायदे करून घेतले. यास दृष्टांत हे मनुवाक्य पहा. एवं यद्यप्यनिष्ठेषु वर्तन्ते सर्वकर्मसु सर्वता ब्राह्मणाः पूज्या परमं दैवतं हि तत्. मनुस्मृती अध्याय 9. अशा ब्राह्मणांचा द्वेष करणारा कोणी निघाला की त्याला ब्रह्मद्रोही असे नाव देऊन त्याचे हाडे हाडे काढीत. ब्राह्मणास कधीही दंड नसल्यामुळे त्यांच्यात सर्व दुर्गुण उत्पन्न झाले व पुण्याचा क्षय होऊन दंभ व जुलूम वाढला व त्याच प्रमाणाने अज्ञानही वाढले. अशी दुर्दशा देशाची झाली. त्याचवेळी गाझीपूर नगरी बौद्ध राजपुत्र निर्माण झाला. त्याने वेदाविषयी निंदा आरंभून ब्राह्मणांच्या जुलमापासून इतर सर्व वर्णास मुक्त होण्याचा मार्ग काढला. त्याच्या उपदेशाने हजारो लोक बौद्ध धर्मानुयायी झाले. बौद्ध व त्यामागून जैन मताचा प्रसार झाल्यापासून एकेश्वर भक्ती सुटली आणि मूर्तीपूजा उत्पन्न झाली. बौद्ध व जैन धर्मात ईश्वर मानित नाहीत. तीर्थंकार म्हणजे भद्र पुरुष होऊन गेले त्यांचीच भक्ती सांगितली आहे. त्या संबंधाने बौद्ध लोकांत आपल्यातील श्रेष्ठ पुरुषांचे दगडी पुतळे करून ठेवण्याची चाल असे. बौद्ध लोक जैन लोकांचे पारसनाथ, आदिनाथ, महावीर या तीर्थंकार म्हणजे श्रेष्ठ देवाप्रमाणे समजून मान देत व जैन लोकांनी पारसनाथ वगैरे यांच्या मूर्ती प्रथम करून पूजू लागले. मग वेदप्रणित जे एकेश्वरी धर्म ते एकीकडे राहिले व तत्प्रणित वेदमार्ग बुडाला. याप्रमाणे श्रेष्ठ पुरुषांच्या पुतळ्यांची व चित्रांची पूजा होऊ लागली आणि त्याच वेळी मूर्तीची स्थापना करून देवळे बांधण्याचा खटाटोप करू लागले आणि सर्व मुख्य पुण्य देवळात जाऊन मूर्तीचे दर्शन घेण्यात आहे असे लोक मानू लागले. जैन लोक मोठे खटपटी होते. त्यांनी वेदमार्गाचा लोप व्हावा म्हणून त्याचवर बळकट दूषणे दिली. वेदांत बिभत्स कथा आहेत. वेदांत हिंसा आहे. वेदांत अनेक देवतांचा वाद आहे. वेदांत क्षत्रिय वैश्य यांच्या जाती संबंधाने पक्षपात आहे अशी खोटी दूषणे जैनांनी देऊन नुसते ब्राह्मणाचे खंडन केले. अन्य वर्णाश्रमाधिक सामाजिक नियम बिघडले. इतकेच नाही तर हजारो प्राचीन आर्य पुस्तके जाळून टाकली.
मग गौडपादाचार्यांचा प्रख्यात शिष्य शंकराचार्य हा उत्पन्न झाला. शंकराचार्य वेदमार्ग व वर्णाश्रम यांचा अभिमानी होता. त्याची योग्यता किती होते हे त्याने केलेल्या शारीरिक भाष्यावलोकनाने कळून येईल. शंकराचार्याच्या वेळेस जी नानाविध पाखंड मते चालू होते व ज्याचे त्याने खंडन केले आहे त्याविषयी शंकर विजयामध्ये खाली लिहिलेले वचन आढळते. शाक्त हे पाशुपतैरपि क्षपणकै कापालिकै वैष्णवै अन्यैरप्यखिलै खलै खलु खिलं दुर्वादिभिर्वैदिकम् इत्यादी. असा जो लेख आहे त्यावरूनच शंकराचार्याने केवढा उद्योग केला हे लक्षात येईल. ओम शांती शांती शांती. 12वा उपदेश समाप्त. क्रमशः